नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना मी सर्वप्रथम असं सांगू इच्छितो की त्यांनी या महिन्यात आपल्या डोळ्यांची काळजी जास्त घ्यावी. डोळ्यात काहीतरी फॉरेन पार्टिकल जाऊन ते खुपत राहणे किंवा त्यासंबंधी काही त्रास होणे फॉरेन पार्टिकलमुळे ह्या गोष्टी संभवतात. तर त्यामुळे शक्यतो धूळ किंवा अन्य ठिकाणी मोटरसायकल चालवणाऱ्यांनी सुद्धा धूळ वगैरे उडण्याच्या दृष्टीने हेल्मेट घालून वगैरे अशा पद्धतीने ड्रायव्हिंग करावं की जेणेकरून धुळीपासून आपल्या डोळ्यांना संरक्षण मिळेल. कारण संरक्षण नसेल तर ह्या गोष्टी वृद्धिंगत होतात, वाढू शकतात. जी मुळातच भीती आहे त्या भीतीला आणखी पोषक वातावरण निर्मित होऊ शकतं. तर त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांची काळजी विशेषतः या महिन्यामध्ये अवश्य घ्यावी. त्याचबरोबर त्यांना जे गायक लोक आहेत त्यांनी विशेषतः आपल्या गळ्यासंबंधी वेळी अवेळी खाण्यानुसार जर काही पीडा होणार असेल तर त्यासंबंधी काळजी घ्यावी. जर त्यांचा डाएट आणि वेळा जर त्यांनी परफेक्ट सांभाळल्या नेहमीप्रमाणे पथ्याप्रमाणे तर त्यांना काही त्रास नाही आहे. पण त्या निमित्ताने जर काही असं कमी जास्त झालं तर गायक लोकांना गळ्यालासुद्धा त्रास होऊ शकतो. ही विशेषतः गायक लोकांनी विशेष काळजी घ्यावी. म्हणजे कलाकार जे त्यात आहेत त्यांनी. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांची जुनी येणी जी आहे काही दिवसापासून काही महिन्यापासून जी प्रलंबित आहेत ते हळूहळू यायला सुरुवात होईल. आल्यानंतर त्याचं नियोजन करणं ही अर्थातच तुमची जबाबदारी आहे. पण ती यायला सुरुवात होणार आहे. त्याचा पाठपुरावा तुम्ही जो आत्तापर्यंत केला आहे तो पाठपुरावा तुम्हाला यश देणार आहे असं ह्याच्यामध्ये दिसून येतं. त्याचप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट वगैरे जी काही आहे ती आपल्या रेग्युलर कन्सल्टंटना विचारून करा. आपली बुद्धी आपलं डोकं जे आहे ते तेवढं व्यापक प्रत्येक गोष्टीमध्ये नसतं. आपले जे काही फील्ड आहे त्यामध्ये आपण व्यापक असतो, पण आपलं जी फील्ड नाही आहे त्याच्यामध्ये आपण रँडमली असं ऐकून काहीतरी करतो. तसं या महिन्यात त्यांनी करू नये. इन्व्हेस्टमेंट फेल जाण्याची शक्यता आहे. म्हणून योग्य माणसाचा सल्ला घेऊनच कन्सल्ट करूनच त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट करावी असा माझा सल्ला मेष राशींच्या व्यक्तींना मी देऊ इच्छितो. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपला उद्योगधंदा आपलं काम जे आहे मोठाले इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत ज्यांचा स्वतःचा उद्योग आहे आणि स्वतःचं काही कर्तृत्व आहे त्या लोकांनी आपल्या कामामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये जेवढी काही कामं करता येतील तेवढी लवकरात लवकर करून घ्यावी. कारण इतरांचं सहकार्य त्या काळामध्ये तुम्हाला चांगलं मिळणार आहे. म्हणून ते जेवढं लवकर कराल त्याचा तुम्हाला जास्त फायदा या महिन्यात निश्चित होणार आहे. म्हणून पहिला पंधरवडा जो आहे तो तुमच्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगला आहे असं मी या दृष्टीने म्हणेन. जे लघु उद्योजक आहेत किंवा स्वकष्टार्जित उद्योग करणारे लोक आहेत, अगदी रोजंदारीवर काम करणारे लोक आहेत, हातावर मजुरी करून पोट भरणारे लोक आहेत, त्यांनीसुद्धा या महिन्यामध्ये आपल्या कामाला जी आहे ती योग्य प्रकारे रणनीती आखून त्यांनी आपलं काम करावं. म्हणजे प्लॅनिंग करून थोडक्यात. कारण काम आवाका खूप असेल पण प्रत्यक्षात ते काम आवरायचं कसं, कुठल्या प्रकारे प्रायोरिटीज देऊन करायचं हे प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल. नाहीतर नुसतं काम आहे या आनंदामध्ये कामाची भरपूर ओढाताण होईल आणि मग योग्य वेळी योग्य काळ होणार नाही. तर असं होता कामा नये. म्हणून तुम्ही त्याचं योग्य प्लॅनिंग करा. कारण कामाची कमतरता तुम्हाला या महिन्यात नाही आहे. त्यामुळे कामाचं नीट नियोजन तुम्ही करणं गरजेचं आहे. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये गर्भवती स्त्रियांना विशेषतः एक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि तिसऱ्या आठवड्यात अशी काही विचित्र योगायोग ग्रहमान दिसून येतं की त्यांना आपल्या पोटातल्या गर्भाविषयी विशेष काळजी घ्यावी लागेल. ज्या गर्भवती आहेत त्यांना. ज्यांचं तसं काही नाही आहे त्यांना काही काळजी करायचं कारण नाही. विशेष आपल्या अपत्याची जे पोटाचं अपत्य आहे त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण अचानक काहीतरी त्यामध्ये बदल दिसून येतात. जे बदल
त्यांचे त्यांनाच कळतात आणि असं काही बदल दिसून आला की त्यांनी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, म्हणजे काही अघटित असं काही होणार नाही, वाईट होणार नाही. हे मी तुम्हाला मुद्दाम इथे या ठिकाणी सांगू इच्छितो. विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत त्यांनी परीक्षेची तयारी जर करायला सुरुवात केली नसेल तर अजून वेळ गेलेला नाही आहे. हळूहळू तयारी सुरुवात करा. दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात असे जे काही तुमचे पेपर्स किंवा तुमचं जे काही सिलेबस असेल आणि सिलेबसप्रमाणे जे काही शेड्यूल असेल परीक्षेचं ते काटेकोरपणे पालन करा की ज्याप्रमाणे तुम्हाला त्याचा योग्य अभ्यासाचा मोबदला मार्कांच्या रूपाने मिळवता येईल. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपलं स्वतःचं कुटुंब आणि आपलं घरातली मोठी माणसं, वयस्कर लोक, त्यांचा मान आपण राखावा, त्यांना मान द्यावा आणि ते जे काय सांगतील तसं नीट पालन करावं. कारण ज्या आदरांनी ते एखादा सल्ला देत असतात आपल्याला, तो आदर जो आहे तो आपल्यासाठी तेवढाच किमती आहे आणि तो दिलेला सल्ला जो आहे तो आपण पाळायला हवा की जेणेकरून त्यांना आनंद पण होईल आणि त्याच्यामुळे आपलंही भलं होईल, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपला मित्रपरिवार आणि असे जे लोक आहेत त्यांच्यापासून या महिन्यामध्ये आपल्याला थोडासा फायदाच होणार आहे. आपल्याकडे झुकतं माप आपल्याला मिळणार आहे मेष राशीच्या व्यक्तींना. तर झुकतं माप जे आहे ते आपल्या पदरात पाडून घ्या. त्यांचे जे काही आपल्याला मदत होणार आहे स्वतःहून, केवळ पैशाचीच मदत होते असं नाही आहे, अन्य मार्गाने सुद्धा मदत होते. तर ती मदत जी तुम्हाला मिळणार आहे ती मदत आपण स्वीकारा आणि विश्वास टाकून त्याचा फायदा करून घ्या. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन, आपल्या उद्योगामधून येणारं जे उत्पन्न आहे ते थोडं धारिष्ट्याने, म्हणजे काही वेळेला खचून न जाता असे निर्णय घेऊन आपल्याला करावं लागतं. तर ते जे उत्पन्न आहे ते खचून न जाता जोरदार, म्हणजे एखाद्या आपण कोटेशन देत आहे तर त्याप्रमाणे भीत कोटेशन देऊ नका. जे आपलं आहे ते ठाम आणि ठोसपणे तिकडे लिहा, त्याच्यामध्ये काही घाबरू नका. कारण पडती बाजू घेतली तर ती तुमच्या अंगलट येईल असं याच्यामध्ये दिसून येत आहे. धार्मिक प्रवृत्तीमध्ये जे लोक आहेत त्यांना असं दिसतं आहे की आपलं स्वतःचं मन जे आहे ते आपल्या रोजच्या जी आपली रोजची जी काही आपण म्हणूया देव आणि आपल्या स्तुती करण्याचे जे काही आपले मंत्र किंवा आराधना साधना जी आहे त्यामध्ये आपल्याला वेळ मिळणार नाही. तो वेळ आपल्याला काढावा लागेल. काही ना काही कारणाने आपले जे काही रोजचं वाचन वगैरे आहे ते पुढे जाईल असं दिसतं. तर तसं करू नका. कारण बऱ्याच वेळेला काय असतं, काही लोकांनी आपल्या गुरूंकडून काही विशेष अनुग्रह घेतलेला असतो. त्या अनुग्रहाप्रमाणे काही नियम आपल्याला पाळावेच लागतात. ते नियम पाळावे आणि त्याप्रमाणे त्याचं आचरण करावं. हे होतं मेष राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.